नमस्कार, आपण पाहत आहात बंजारा लाईव्ह. बंजारा लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. शिवसेना भाजपा रिपाई बंजारा समाज महायुतीतर्फे ठाणे लोकसभा मतदारसंघ क्रमांक 25 मधून शिवसेनेचे विद्यमान खासदार राजनजी विचारे तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघ क्रमांक 24 मधून विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले असून यावेळी अक्षरशः जनसागर उसळला होता. यावेळेस शिवसेना बंजारा समाज संघटक सुधीर राठोड यांच्या नेतृत्वात हजारो गोर बंजारा बांधव व भगिनी आपल्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या. त्यांनी पारंपरिक हलगीच्या तालावर नृत्य करून तेथील नागरिकांना आपल्याकडे आकर्षित केले. गोरबंजारा पोशाखातील भगिनींनी तेथे आलेल्या सर्व नागरिकांचे तसेच बाहेरून वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकार बांधवाचे लक्ष वेधून घेतले होते. शिवसेनेचे नेते पालकमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांनी उपस्थित जनसमुदायांना संबोधित करताना सांगितले की ठाणे लोकसभा मतदारसंघातील राजन विचारे यांना निवडून भगवा डौलाने फडकावा असे आवाहन केले. तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघातून उभे असलेले डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मागच्या वेळेपेक्षाही डबल 5 लाख मताधिकांनी निवडून आणावे. तसेच भिवंडी येथून युतीचे उमेदवार कपिल पाटील, पालघर मतदारसंघातून राजेंद्र गावित या चारही उमेदवारांना निवडून आणून देशात मोदींचे हात बळकट करावे असे शिंदे यांनी सांगितले. यावेळी आदिनाथ चव्हाण, विलास राठोड, प्रेम चव्हाण, संतोष जाधव, विठ्ठल राठोड, अनिल राठोड भिवंडी, भीमा राठोड यांच्यासह शेकडो पदाधिकारी सहभागी झाले होते. मतदारसंघातून राजन विचारे साहेब, कल्याण डोंबिवली या ठिकाणीहून डॉक्टर शिंदे साहेब आणि भिवंडी मतदारसंघातून कपिल पाटील साहेब यांना प्रचंड अशा बहुमताने आपल्या विजय करून लोकसभेवरती आपल्याला निवडून आणायचं आहे. आणि या ठिकाणी बंजारा समाजाचं अतिशय मोलाचं योगदान या ठिकाणी राहील. ते आपला बंजारा समाज त्या ठिकाणी त्यांचा पूर्णपणे जबाबदारी पार पाडेल एवढी मी ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.